महाराष्ट्रातील नागपूरच्या रामटेक मंदिराविषयी अनेक आख्यायिका आहेत। या भागामध्ये राम, सीता आणि लक्ष्मणाने वनवासामध्ये 4 महिने घालवले होते। सीतेचे स्वयंपाकघर, अगस्त्य ऋषींची भेट या गोष्टींचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो। मात्र त्याच मंदिराची कहाणी आज लोकशाहीने तुमच्यासाठी आणलेली आहे आपल्या खास मालिकेमधून, मराठी मुलखात रामाच्या पाऊलखुणामधून। 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये श्री रामचंद्र ज्या ठिकाणी वास्तव्यास होते काही काळासाठी नागपूरच्या रामटेक इथे, त्याच रामटेकच्या गड मंदिरात आपण येऊन पोहोचलेलो आहे। या गड मंदिराच्या प्रवेशद्वारानंतर कोणकोणते मंदिर आहेत, काय विशेषता आहे, काय आख्यायिका आहे, त्या गडावरती हे मंदिर कसं तयार करण्यात आलं, या सगळ्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत या मंदिरामध्ये गेल्यानंतर। चला तर मग याची सगळी आख्यायिका आपण जाणून घेऊया। पासून 55 किलोमीटर असणाऱ्या रामटेकला पौराणिक महत्त्व प्राप्त झालंय ते रामामुळेच। राम वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते, त्यामुळे या भागाला रामटेक नाव पडल्याचा लोकमानस आहे। निसर्गाच्या सानिध्यात उंच टेकडीवर वसलेल्या मंदिरासह या परिसरात अनेक पर्यटन स्थळ देखील आहेत। रामटेकचा उल्लेख सिंदूरगिरी, तपोगिरी आणि शैबालगिरी अशा विविध नावांनी दिसतो। रामटेकमध्येच राम आणि ऋषी अगस्त्य भेटले होते। अगस्त्य ऋषींनी रामाला शस्त्रांचं ज्ञान दिलं नाही, शिवाय ब्रह्मास्त्रही इथेच दिली असल्याचं सांगण्यात येतं। रामाने या ठिकाणी सर्वत्रच हाडांचे ढिगारे पाहिले, तेव्हा त्यांनी अगस्त्यांना प्रश्न केला। त्यावर येथे उपासना करणाऱ्या ऋषी मुनींनी हाडे आहेत असं उत्तर अगस्त्य ऋषींनी दिलं। यज्ञ आणि पूजा करून रामाने ती नष्ट करण्याचं व्रत केलं हे समजल्यावरती राक्षसही अस्वस्थ झाले। इतकंच नव्हे तर अगस्त्य ऋषींनी रामाला या ठिकाणी रावणातील अत्याचाराविषयी देखील सांगितलं। भगवान रामाला इथून मिळालेल्या ब्रह्मास्त्रानेच रावणाचा वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते। त्या सिंदुरागिरी पर्वतावर राक्षस आणि जी राक्षस मंडळींचा जो त्रास होता, तर त्याला त्यांचा विनाश करून नंतरच पुढे जावं अशी त्या अगस्त्य मुनींची इच्छा होती। त्याप्रमाणे मग रामाने ते अस्त्रशस्त्र सिद्ध झाल्यानंतर त्या सगळ्या राक्षसांचा विनाश करून आणि नंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले। नागपूरकर भोसल्यांच्या काळात लौकिक नागपूरकर थोरल्या रघुजींनी मंदिर आणि परिसराचा जीर्णोद्धार केला। रामटेक गडाला मजबूत आणि व्यवस्थित रूप दिलं। त्या मागे देखील एक ऐतिहासिक कथा सांगितली जाते। रघुजींनी बंगलास्वारी प्रसंगी प्रभू रामचंद्रांना विजयासाठी साकडं घातलं होतं। त्यानुसार बंगलास्वारीतील विजयानंतर त्यांनी गडाचा संपूर्ण कायापालट घडवून आणला। येथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता अशा मूर्तींची स्थापना केली। विद्यमान मूर्ती ही भोसले काळातील आहे। तसेच मंदिराच्या आवारात भोसल्यांचा दारुगोळा या गडावर ठेवला जाईल अशी माहिती इतिहास अभ्यासक देतात। रामटेक या ठिकाणी पूर्वी रामाच्या पादुकांचं पूजन केलं जात होतं। रघुजी राजांना असं दिसलं की मंदिर आहेत फक्त इथे, ही मंदिरं हेमाडपंथी म्हणजे हेमाडपंथी ज्याला आपण म्हणतो त्या शिल्पकारांची आहेत। तर इथे त्यावेळेला पादुका पूजन व्हायचं। मंदिरामध्ये पादुका पूजन असल्यामुळे त्यांना असं वाटलं की इथे मूर्तींची स्थापना करावी। नदीमध्ये त्या मूर्ती होत्या असा दृष्टांत भोसले राजांना मिळाला आणि त्यानंतर त्या नदीमधून त्या मूर्ती काढण्यात आल्या आणि त्याची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यांचा जो वेश आहे तो मात्र ज्या पद्धतीने ते वनवासात वावर करत होते त्याच पद्धतीच्या वेशामधल्या त्या मूर्ती होत्या। हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, कारण इतर कुठेही तशा पद्धतीच्या मूर्ती नाही आहेत ज्या या मंदिरामध्ये स्थापित केलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर जे आहे ते गडावरती स्थापित आहे। छोट्या टेकडीवर बांधलेलं रामटेक मंदिर गड मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं। मंदिर कमी तटबंदीचं दिसतं। रामटेक मंदिर किल्ला म्हणून राजा रघु खोनले यांनी बांधलं होतं। पण मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सगळ्यात आधी लक्ष्मणाचं मंदिर लागतं आणि त्यानंतर राम आणि सीतेचं। रामाने बांधलेलं
वनवासात जाता त्याच्यामध्ये तिथे 14 वर्षाची सेवा केली आहे. त्याचं फळ म्हणून छोट्या भावाला पहिले इथे मांडीला अग्रगण्य दिलेला आहे. आरती पूजा नैवेद्य सगळं छोट्या भावाचं पहिले होईल, त्याच्यानंतर रामाचं काय त्याचा. मंदिराच्या आवारात एक तलाव आहे. या तलावातील पाणी कधीच कमी जास्त होत नाही अशी आख्यायिका आहे. पाण्याची पातळी समान राहिल्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो. त्यात रामाची प्रतिमा दिसते असं सांगितलं जातं. गड मंदिराच्या वरती आल्यानंतर अगदी लक्ष्मण मंदिराच्या बाजूलाच हे न्हाणीघर आहे आणि इथेच जेव्हा वनवासामध्ये सीता रामासोबत होती त्यावेळी सीता इथेच आंघोळ करायची अशी आख्यायिका आहे. आणि हे न्हाणीघर अजूनही तशाच प्रकारे आहे. जी न्हाणीघर जे आहे ते अद्यापही आपल्याला इथे दिसत आहे आणि याचं पाणी कधीच आटत नाही. उन्हाळ्यामध्येही याचं पाणी आटत नाही असं म्हटलं जातं. महादेवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य लिहिलं आहे. म्हणूनच या जागेला रामगिरी देखील म्हटलं जातं. परंतु नंतर त्याचं नाव रामटेक असं ठेवलं गेलं. त्याचवेळी त्रेतायुगात रामटेकमध्ये फक्त एक डोंगर असायचा. आज हे मंदिर रामाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. रामाने इथेच राक्षसांचा वध करण्याची शपथ घेतली होती, प्रतिज्ञा केली होती. म्हणून रामटेक म्हणून प्रसिद्ध आहे. वराह मंदिर आहे. वराह मंदिरानंतर लक्ष्मण द्वार आहे, लक्ष्मणाचं मंदिर, अशी अनेक आतमध्ये मंदिर आहेत. राम सीताचं वेगळं मंदिर आहे. या सगळ्यांचं दर्शन वरती गेल्यानंतर होतं आणि म्हणूनच हे रामटेक एक तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. कल्पना सूर, लोकशाही मराठी, रामटेक. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.